नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रॉकन करेन चॅनलमध्ये. आणि आज आम्ही तुम्हाला बोललेलो की आम्ही शाही शिर्डीला जाणार आहे. तर आज तो योगायोग आलेला आहे. तर आम्ही आज रात्री 5:15ची गाडी दादरवरून पकडत आहे आणि आम्ही शिर्डीला चाललेलो आहे. तर सर्व आमची मुलं रॉकन करेन टीम सर्व जमा झालेली आहे आणि आमच्या सदस्यांनी जागासुद्धा जिंकून ठेवलेली आहे. तर मी त्याचा खूप खूप धन्यवाद करतो. आम्हाला सर्व पोरांना जागा भेटली बसायला. तुम्ही बघत असाल केलेलं आहे आमच्याकडे जागा पकडण्यासाठी आणि ही पोरं आपली बसून दिसत आहेत. तर त्यांना आपण आता जाऊन भेटूया आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप सारं धमाल तुम्हाला बघायला भेटेल नेहमीसारखं. तर आमच्या ब्लॉगमध्ये सुद्धा कंटिन्यू राहा. तर चला आपण आता एन्जॉय करूया, भेटूया पुढे. साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय. ट्रेन सुटली, जा ना तिथं उभा राहा. तर फायनली गाडी सुटलेली आहे. तर बघताय तुम्ही गाडी फायनली चालू झालेली आहे. बाय बाय मुंबई. ओंकार महाराज भजन सम्राट दिवाभूषण इथे उपस्थित राहिलेले आहेत. गावी शिर्डीला जायच्या आधी एक थाप मारून आलेला आहे. थाप मारून 1-2 भजन त्यांनी संपून आलेलं आहे. टीम पूर्ण बसलेली आहे. सिद्धूबाजी, आमची सिद्धूबाजी स्पेशल न्यू गँग मेंबर सिद्धूबाजी. सार्थक आपण सुद्धा नवीन गँग मेंबर आहे. आणि हा इकडं ऋषिकेश पोपलकर. घरी मम्मी बघल तुझी धाम. यांचा स्पेशल धन्यवाद. यांचा स्पेशल धन्यवाद. आणि आमच्यासाठी जागा जिंकून ठेवलेली आहे. शिर्डीला जाऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे. त्यांना किती तोफांची सलामी? 50 तोफांची सलामी. ही सर्व गावावरून आलेली मंडळी आहे. 4 जण आमचे शुभम महाराज व इतर मंडळी पप्या सगळेजण आलेले आहेत गावावरून. शिरडी वाले साई बाबा आए तेरे दर पे सवारी. शिरडी वाले साई बाबा आए तेरे दर पे सवारी. ओ मेरे साई देवा, तेरे नाम देवा, मेरे साई देवा, तेरे सब नाम लेवा. इंसान सारे सभी तुझको प्यारे. सुने फरियाद सबकी, तुझे याद सबकी. बड़ा या कोई छोटा, नहीं मायूस लौटा. अमीरों का सहारा, गरीबों का गुजारा. तेरी रहमत का किस्सा बड़ा अकबर करेगा. दो दिन की दुनिया, दुनिया है गुलशन. सब कुछ काटे तू सबका माल. एक नंबर एक काम केलेलं आहे. सगळ्यांसाठी डोसा घेऊन आलेला आहे. तर मस्त हे सगळं वाटप होत आहे. डोसा हे पाहताय तुम्ही. हे पहा डोसा बघा. सगळ्यांसाठी डोसा घेऊन आलेला आहे. मला तर खूप मस्त भूक सुद्धा लागलेली आहे. मला तर मस्त भूक लागली. चकली बिकली सगळं घेऊन आलं. कशाला बोलतो तू? मी पण वाटतोय.
अरे मला जो तो आपल्या मोबाईलमध्ये आता घुसलेला आहे. हे बघा हे लोक शिर्डीला चालले आहेत. थोडा लांब जायचा प्लॅन केला आणि जो तो आपल्या मोबाईलमध्ये फिरतो. मंडळी आम्ही आता पोहोचलो आता शिर्डीला. बघत्या तुम्ही शेवटचा स्टॉप आहे. आम्ही या ट्रेनने आलेलो. दादर मुंबई साईनगर एक्सप्रेस ही दादरवरून सुटते आणि डायरेक्ट शिर्डीला हॉल्ट आहे तिथं फायनल. सो आता आम्ही कुठे आहे? आतमध्ये गेलो आता हे वॉशरूमला गेलं असेल. हे बघा सकाळ सकाळी मस्ती सुचते त्या लोकांना. कशी काय करते रे? ही बघा आपली पोरं सर्व. दीपक, सार्थक, सिद्धू, बंधू, समीर, शुभम तिकडे, हा ओमकार आणि हा पप्प्या. सर्वांची तोंड बघा कशी आहेत, झोपेलू झालेत. सर्वांनी मस्त ताणून दिलेला. सर्वात जास्त झोपलेला माणूस म्हणजे आपला सिद्धू. सिद्धूने खूप छान अशी झोप काढली. सो मंडळी चला आता आम्ही आमच्या हॉल्टवरती जातो आहे जिथे आम्ही राहण्याची सोय केलेली आहे. कोणतं भक्त निवास बंधू? साई धर्मशाला भक्त निवास. तिथे जातो आहे आता स्टेसाठी. सो चला आपण डायरेक्ट तिथेच भेटू. आता मध्ये बघू क्लिप घ्यायला भेटली तर आपण भेटू मग मध्ये. चला आम्ही फायनली साईनगर शिर्डी पोचलेलो आहे आणि आता रिक्षा आम्ही फायनली हे केली आहे, बुक केली आहे. सो 300 रुपयामध्ये ठरलेलं आहे भाडं आमचा. बघू आता कुठे आहे धर्मशाला एक्झॅक्ट माहीत नाही. रिक्षावाल्याने सांगितलं आहे इथून 5 किलोमीटर आहे. सो लेट्स सी, बघू आता पुढे आपल्याला कळेल ज्या जाऊ तेव्हा. इथे बाहेर मस्त एकदम लाईटिंग गेलेली आहे, छान असं बघा ना, भारी वाटते इथे जे फोकस मारलं आहे ते. आता आम्ही एक रिक्षा आम्ही पकडली जसं तुम्हाला सांगितलेलं. तिथे 5-10 मिनिटात पोहोचू आपण. 5 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू आता. हे बघा सगळे बसलो. चला गणपती बाप्पा मोरया, साई बाबा की जय. बघा कसे सेटल्ड झाले सर्व. पाठीमागे कोण कोण आहे? शुभम, सार्थक, पप्पी आहे आणि सिद्धू आहे. पुढे दीपक आहे आणि बंधू आहे. दीपक डमडम चालवत आहे. दीपाला डमडम चालत आहे भाई. गाव मस्त बघा. गाव. तर आमच्यासोबत आता एक सीन घडलेला आहे. तर जो आम्ही आधी ठिकाणी गेलेलो ना, तर तो तिथे आमची बुकिंग ॲक्च्युली नाही आहे. तर आता आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे, कारण की तिथं मेन आमची बुकिंग झालेली आहे. तर त्यामुळे जो रिक्षावाला होता त्याने आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सोडलं. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे त्या ठिकाणी. आता खूप टाईम वेस्टसुद्धा झालेला आहे. तर बघताय सकाळी ऑलरेडी एवढा लेट झालं आहे, म्हणजे तरी प्रॉब्लेम झाला आहे त्यात. फायनली आम्ही पोचलेलो आहे जिथे आम्हाला पोचायचं होतं. खूप मोठी आधी मिस्टेक झालेली, पण आम्ही पोचलेलो आहे. तिथे जाऊन थोडा रेस्ट करू आणि परत आम्ही निघू. आंघोळ वगैरे करू सगळं. धर्मशाळा 2 आहे. एक आपण ज्या आम्ही गेलो तिथे आम्ही मिस्टेकली आम्हाला नव्हतं माहिती. आम्हाला वाटलं तिकडे बुकिंग असेल. सुद्धा आम्हाला तिथे सोडलं आणि नंतरला तिथे मग वॉचमॅनशी बोलणं झालं आणि त्यामुळे तो त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. तुम्ही तिथे प्रसादालयाच्या मागे जे एक धर्मशाला आहे तिथे जायला पाहिजे. हां, तर तर आम्ही आता करेक्ट स्पॉटवरती आलो आहे. आता ही धर्मशाला आहे. इथे आम्ही आता आणि इकडचा व्ह्यू सुद्धा खूप छान आहे. केली तर तुम्ही बघताय व्ह्यू सुद्धा खूप छान आहे. हा आणि वातावरण सुद्धा थंड आहे. वातावरण बघत असाल की धुका हे वगैरे पहा, सगळीकडे. एवढं सुंदर असा एक चंद्राचं सुद्धा एक चला मग रूप आपण आम्हाला आता दिसत आहे. पुढे जाऊ.
मंडळी आम्ही आता पोचलो आहे आणि तिथे बंधू बुकिंगसाठी गेले आहे, बुकिंग फिक्स्ड करायला गेलं आहे आणि इथे आम्ही सगळे आता वेटिंगमध्ये उभे आहोत. बघा सगळे आता बसले तिथे, सर्वांना झोप आली आहे आणि इथे आता डिस्कशन चालू आहे याच्याबद्दल की आज रात्रीचे ट्रेन कॅन्सल्ड झालेत, सो कधी निघूया. अजून आम्ही प्रवेश पण नाही केलं आहे, अजून आम्ही प्रवेश पण नाही केलं, पाया पण नाही पडलं आणि यांचं आता जायचं डिस्कशन चालू आहे. बघा कशी ही पोरं, ही बघा कशी. धर्मशाला खूप छान आहे, मोठं आहे आणि बाहेरचं परिसरसुद्धा खूप मोठं आहे. इथे शुभम बघा झोपला वाटतं आणि आता सगळेजण वेट करतात कधी की भेटते रूमची आणि कधी आम्ही जाऊन झोपतो एक ताससाठी तरी. बिकॉज आम्ही आता ट्रेनमधून आलो तर आम्हाला काय झोप भेटली नाही पूर्ण, सर्वजण एकमेकांवरती पडलेले काय, मग कुणाचं मग झोप नाही कंप्लीट झालं. सो आता आम्ही जाऊन थोडा रेस्ट करू, त्याच्यानंतर मग पुढे दर्शनाला जाऊ. चला भेटू आपण डायरेक्ट रूममध्ये. किती मोठा आग गेलं. आम्ही आता आलेलो आहे इकडे, तर तुम्ही इकडची पहाड जी एवढी सुंदर आहे ना, अक्षरशः इकडे कोकिलाचा आवाज येत आहे, तुम्ही ऐका. त्याला कुत्रा भुकला. तर पक्ष्यांचा किलबिलाट आहे इकडं, म्हणजे इकडे वातावरण एवढं छान आहे, पक्ष्यांचा एवढा सुंदर आवाज खूप टाईम नंतरला मला ऐकायला भेटलेला आहे. म्हणजे असं जेव्हा गावी जातो आम्ही तेव्हा आम्हाला असा हा आवाज ऐकायला मिळतो, पण आज हा आम्हाला आवाज ऐकायला मिळत आहे. छान वाटलं. पण इकडे बघताय मुलांसाठी खेळण्यासाठी काय आहेत ॲक्सेसरीज, तर सगळेजण गेले पुढे, मी सुद्धा जातो फटाफट. तर आमची रूम तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हा आमचा आहे रूम, जे आम्हाला इथे झोपायला मिळालं आहे, जे जसे 15 बेडची ही सोय आम्हाला इथे दिलेली आहे. खूप छान, म्हणजे आता टेन्शनसुद्धा नाही, पाहिजे जसे एन्जॉयमेंट करणार आम्ही. अरे कसं पण झोपा येते, कसं पण टेन्शनच नाही. फायनली आम्ही सगळे रेडी झालेलो आहे, आता बाबांच्या दर्शनाला जाणार आहे. जो तो फुल तयारी, सर्व आमच्याकडे पावडर गॅंग आलेली आहे. हे बघा सगळं पावडरी लावून जात आहे, सगळी पावडर गॅंग आहे. बघा ही पावडर स्टार्ट आहे, इथून स्टार्ट पूर्ण ही लाईन सगळी पावडर गॅंग आहे. हे इकडं, हे दोन इकडं पावडर गँगवाले थांबले, ही सगळी पावडर गँग. पॉन्ड्स पावडर. मित्रांनो, तर आम्ही मस्त निघालेलो आहे आता, सर्व रॉकस्टारेंस गँग रेडी आहे. तर आता आम्ही बाबांच्या मंदिरात चाललेलो आहे. हे खूप छान असं आश्रम आणि खूप छान सोय आहे, कधी झाला तुमचा प्लॅन तर नक्की आहे. इथे खूप छान प्रकारची सोय आहे. तर आता आम्ही बघतोय चाय व नाश्त्याची सोय आहे का, कारण की ते सकाळ सकाळी चाय व नाश्ता मिळतो, तर त्याच्यासाठी आम्ही पहिलं बघतोय, इन्क्वायरी करायला गेले आहेत. तर चाय नाश्ता वगैरे असेल तर आम्ही आता इथून पिऊनच जाऊ. मस्त गरमागरम कॉफी आम्ही इथून घेतलेली आहे गाईस. तर सगळेजण कॉफी पित आहेत, खूप स्वस्त आणि मस्त ही कॉफी आहे, फक्त 3 रुपये याची प्राईस आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला कुठे मिळतसुद्धा नाही आणि खूप छान आहे. तर भारी वाटते आता मला चाय पिऊन, कारण की सकाळ सकाळी हेच आमचं पहिलं द्रव्य आहे. तर हा पूर्ण रात्री आम्हाला तुम्हाला दाखवायला नाही भेटला, पण हा पूर्ण एक मोठा एक राहण्यासाठी ते धर्मशाळा म्हणून एक आहे. खूप म्हणजे खूपच छान प्रकारे ती सोय आहे. म्हणजे तुम्हाला एवढा कमी प्राईजमध्ये काय मिळणार नाही आहे. 350 रुपयेमध्ये 15 बेड तुम्हाला एका हॉलमध्ये मिळत आहेत. त्याच्यावरती चहा नाश्ता वगैरे सगळं त्याच्यामध्ये सोय आहे. तर अजून तुम्हाला इतक्या स्वस्तामध्ये काय मिळणार नाही. तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या. खूप छान परिसरसुद्धा आहे आणि खूप प्रसन्नदायक मन होते. आलेलं आहे आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये, हे दिसतंय तुम्हाला. ही पूर्ण लाईन लावण्यासाठी पूर्ण बॅरिकेड टाईप लावलेलं आहे.
इथून मोठी लाईन चालू होते, पण बघूया आता कसं काय ते. आणि पोचलेलो आहे. खूप वाजणार 1-1.5 तास तरी आम्हाला लाईनमध्ये लागेलच. सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे आणि सगळेजण नाश्ता करण्यासाठी आलेले आहे. तर सगळ्यांनी आपला आपला डोसा मागवलेला आहे. डोसासुद्धा आलेला आहे. डोसा कोणाला नको दे इकडे. आम्ही मंदिरामध्ये आता एंटर केलेलं आहे. आता आम्हाला लाईनमध्ये सुद्धा थांबावं लागणार आहे. पहिला आम्ही आमची चप्पल व काही तर चप्पल वगैरे आम्ही कुठेतरी ठेवण्याची सोय करतो. सगळे जर तिकडे जात आहेत, आम्ही चालू आहे मागे मागे. आता आम्ही मोबाईल लॉकरमध्ये देत आहे, कारण की इथे मोबाईल अलाउड नाही मंदिरमध्ये. तर आम्ही सगळेजण मोबाईल आमचा लॉकरमध्ये देऊन आम्ही दर्शनाला जात आहे. काय ऑप्शन आहे, आपण नंतरच भेटूया दर्शनानंतर. ओम साईराम मित्रांनो, तर आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही जस्ट बाहेर आलो आणि आमच्या चपला व मोबाईल घेऊन तुमच्या संपर्कात आलेलो आहे. परत आमचं दर्शन खूप छान झालं. थोडीफार गर्दीसुद्धा भेटली, पण खूप मजा आली अशा प्रवासामध्ये. तर आता आम्ही नेक्स्ट स्टेशन आम्ही जाणार आहे शनी शिंगणापूरला. तर अजून तुम्ही आमची मजा मस्ती बघत राहा आणि इथलं सुंदर दृश्यसुद्धा तुम्ही बघतायच, किती मजा येत आहे. डिस्कशन चाललेलं आहे आता कसं पुढचा प्लॅन काय करायचा आहे. तर आजचा दिवस आम्ही इकडेच राहणार आहे. तर आता आम्ही चालू आहे प्रसादाला आहे, म्हणजे जेवणासाठी जो महाप्रसाद असतो त्या निमित्ताने चाललो आता तिकडे. मग खाऊन वगैरे झालं की आमचं मग ते जे नेक्स्ट प्लॅन आहे तिकडे आम्ही जाणार आहोत. आलेलो आहे जेवणाच्या इकडे. असा हॉल आहे, प्लेट्स वगैरे लावूनच ठेवलेले आहे. तर तुम्ही बघताय, तुम्हाला आम्ही दाखवतो इकडे पण पूर्ण आरती गँग इथं बघतो. आणि पूर्ण लांबपर्यंत पूर्ण हॉल आहे. प्लेट्स डायरेक्ट तिथे लावूनच ठेवलेलं आहे. हे पहा, ते बाबू मागे माणसं आहेत. जेवण वाढून झालेलं आहे. दादा जेवण इथे वाढून झालेलं आहे, पण आम्ही जेवण घेतो लवकरच. तर आता आम्ही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता आमच्या होल्डवर जातो, तिथे आम्ही राहतो आहे सध्या. तर आम्ही तिथे जाऊन थोडा रेस्ट करू, मजा मस्तीसुद्धा करू आणि रील्स वगैरे जे पण बाकीचे ॲक्टिव्हिटीज सोबत करू आम्ही. आणि परत एकदा धमाल करू खूप सारी. त्याच्यामध्ये तुम्हाला रील्स परत ते येतीलच, तुम्हाला बघायलासुद्धा भेटतीलच. जाऊ आम्ही घरी. ऊनसुद्धा खूप आहे. आता पोरं सगळे थकले आहेत रात्रभरचा प्रवास करून. परत आम्ही जाऊ घरी. मस्त होतं प्रसादालयामध्ये जेवण खूप टेस्टी होता, छान होता, मजा आली जेवायला. छान होतं एकदम. रव्याचा प्रसाद तर मी दोनदा घेतला, खूप छान होता. आणि ते ऋषिकेशने टाकल्यानंतर मी त्याचा खाल्ला. भारी होता, पण खूप छान. मला पण आवडला. जेवण पण लय टेस्टी दे भाई, खूप भारी झालं. आता आवडला. चला आता आपण भेटू आता रूमवरती डायरेक्ट. बघूया आता काय काय करायचं आपण. हा महाप्रसादालय, तिथे आम्ही जेवलो. तर घरी जाते वेळी आम्हाला एक चिंचेचं झाड दिसलं. त्याच्यावर खूप सारे चिंच आहेत. तर सर्व पोरं आता त्याच्यात तुटून पडलेत, बघा कसे काढतायत. पण अजून एवढे काय असं आलेले नाही दिसत आहेत, पण खूप म्हणजे इथे दिसतातच आहेत. ते बघा, एक मला पण दिसलं आहे. तिकडे पोरं खेळतात क्रिकेट गँग. सगळ्यांना तुडवलं आहे. वाव. तर जाता जाता आम्हाला एक झाड दिसला. तर तो एक बेलाचा होता. तर बेलाचे आम्हाला त्याच्यावर खूप सारे फळ दिसत आहेत.
तर आम्ही काष्ट तोडू नाही शकत, सगळे पिकलेले आहेत. असो, फायनली सगळे घरी पोचलो आहे आता आम्ही. आणि झालंय, आरुषा सगळं आता रेस्ट करणार आहे. भरपूर बडवकर बंधू रडणार आहे आणि बडवकर काढणार आहेत आणि त्याला नागडी करणार आहेत. बडवकर बंधू भडाकले आहेत. आता रेस्ट करून आता मी परत चाललेलो आहे थोडं फिरायला. सगळ्यांना भूकसुद्धा लागली आहे, तर आता नाश्ता वगैरे आम्ही करू थोडा, आणि थोडा शॉपिंग वगैरे पण करायची आहे. तिकडे आम्ही परत मंदिरात जाणार आहे, तर आम्ही आता फिरू संध्याकाळपर्यंत. मंडळी सगळी चाललेली आहे. इकडचं वातावरण सुद्धा खूप छान आहे. ते बघा, गँग लगेच मस्ती करायला चालू. हे बघा कसे फिटनेस मध्ये वॉर्मअप करतायत, सायकल चालवत आहेत जसं की कसे. हे सर्वांनी याच्यामध्ये हां सूरज बघा स्लाईडमध्ये चढल्या घसरगुंडी, आणि आता खाली येतोय. सर्व लहान झालेत आता, लहानपणीच्या आठवणी सर्वांना आठवणीत आलेत, आणि आता सर्वजण त्या सर्कलमध्ये चाललेत. बघूया कोण कोण बसतो आणि कोण कोर्स देणार आहे. समीर सर्वांना चक्कर देतोय, आणि या तिघांना अशी चक्कर येणार आहे. उभे राहिल्यानंतर मग हलायला होणार आहे. इथे तिथे स्टेबल उभी नाही राहणार. मग दीपक बघा कसं दीपकची अवस्था काय झाली आहे. ऋषिकेश सुद्धा घाबरतोय. ऋषिकेश बोलतो थांबव, आणि जास्त झालेलं आहे आता. थांबव. हां, आता बघूया आता यांची परिस्थिती कशी आहे. बघा ऋषिकेश बघा पडला, 1 नंबर. दुसरा दीपकचा आता नंबर आहे. दीपक सोड, उभं राहिलं होतोय का, चक्कर येते. सार्थक मुद्दा म्हणून उठत नाही, त्याला माहिती आहे तो उठला तर तो चक्करून पडणार आहे तो, म्हणून तो उठत नाही. आणि त्याला अजून फिरवायची हे आली आहे. आणि तिथे बघा दोघे जण तिथे कसे हे करतायत, पुलअप्स मारतात. मित्रांनो, संध्याकाळचे 6:15 वाजलेत, आणि आम्ही आता मंदिराजवळ जातोय. काय जणांना प्रसादी घ्यायची आहे, आणि काय जणांना शॉपिंग करायची आहे. मग आता जातोय आम्ही मंदिराजवळ. त्याआधी आम्ही आता नाश्ता करून चाय वगैरे पिऊ, आणि मग पुढे जाऊ. 2 स्टार्ट. मारा. स्टार्ट. मारा. 3 स्टार्ट. मारा. 1 2 3 4.
पाठी खूप छान असा सनसेट व्ह्यू आहे. तर आम्ही इथे खूप सारे फोटोज वगैरे काढले आहेत. तो एन्जॉयमेंट म्हणजे असा व्ह्यू कधी मिळेल ना मिळेल, खूप छान वाटते. आम्ही टोटल 11 पोरं आहेत बघा सर्विस. 11 पोरं आहेत सर्व. रॉक ऑन सुतारियन्स बॉयज. रॉकॉन सुतारियन बॉईज. फर्स्ट टाइम आम्ही खेड आता- मांडवे सुतारवाडी सर्व सोडून बाहेर कुठेतरी लांब आलेलो आहे. लांब. म्हणजे आमचं खेडगाव तरी सोडून कुठेतरी लांब आलेलं आहे. पहिल्यांदा म्हणजे ह्याच्या आधी आम्ही गणपतीपुळेला गेलेलो. तिथे आम्ही ब्लॉग बनवलेला. गणपतीपुळे, परशुराम घाट, आपलं सॉरी परशुराम मंदिर. पण आता आम्ही आणि नाशिकच्या आज आम्ही गावामध्ये आमचा जिल्हा रत्नागिरी सोडून बाहेर आलोय नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये शिर्डीला. प्लॅन आमचं त्याच्यासाठीच होतं. ब्लॉग पण बनेल आपलं आणि एक गेट टुगेदर पण होईल. कारण की खूप टाईम नंतर आम्ही कधी मोस्टली आमची जेव्हा भेट होते वर्षातून 6 महिन्यातून अशीच भेट होते. तर आम्ही आता असं प्लॅन करतो, आम्ही कधीतरी भेटतो आणि असे एन्जॉयमेंट करतो. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. मित्रांनो आता इथे समोर विहीर आहे, तुम्हाला विहीर दाखवतो. तर इथे काहीतरी म्हणजे इंटरेस्टिंग आहे, बघूया आता काय आहे. दाखवत अरे मला खरं वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग आहे. भाई याच्यात बुडाला तो भाई बघा वातावरण बघा कसं झालंय. खूप छान असं वातावरण झालंय. 7:15 वाजलेत आणि सगळीकडे ऑरेंज. कालपासून 2 दिवसापासून असंच वातावरण चाललेलं आहे. आणि चला आता आपण जाऊया पुढे. सगळी पोरं पुढे चाललेत. पतित पावन सीता. इथे बाजूला मंदिर आहे आणि आरती चालू आहे. खूप छान वाटतंय. चला भेटू पुढे. तर आता आम्ही जाता एक आम्हाला इथे आकाश पाळणा दिसला आहे. पर पर्सन 60 रुपये, 10 राऊंड त्याच्यामध्ये आम्हाला भेटणार आहे. तर आमची सगळ्यांची इच्छा झाली की आम्ही आता त्याच्यात बसावं. तर आता आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसणार आहे. बाकीसुद्धा लहान मुलांसाठी आहे. इकडे एक ड्राईव्ह आहे. बट आम्हाला आकाश पाळण्यामध्ये ट्राय करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता आकाश पाळण्यामध्ये बसू. तर डायरेक्ट वरती गेल्यावर आपण भेटूया आणि खूप एन्जॉय करूया. तिकीट काढत आहे. पर पर्सन 60 रुपये. खूप स्वस्त दरामध्ये आहे इथे. तर बाकी ठिकाणी जर गेलो तर 150-200 रुपये सांगतातच एकाचे. तर हे आम्हाला स्वस्त वाटतं, म्हटलं चला त्यापेक्षा थोडं एन्जॉय पण होऊन जाईल. तिकीट आमची रेडी आहे. हे ऋषा जोरात पकडून ठेवा, जोरात एकदम. हे दादा हे पकडून ठेवा. Guys, we are above in the sky. आता तरी बरं आहे. पुढे पाय पुढे कर. एन्जॉय अलोन. एक तरी ना. तो वाकडा होईल ना, अजून माहिती पडेल. अजून जरा हे होईल बघ, स्लोप होईल अजून. गाईस आता थोडा अजून फास्ट झालेला आहे. 60च्या स्पीडनी झालेला आहे असं वाटतंय. आणि
चक्कर सारखं म्हणजे असं वर खाली होतं. पोरं एकदम काय माहिती कशी आहेत ते माहिती पडेल. मजा येते. वी डोंट नो. एन्जॉय आहे, फुल एन्जॉय आहे. बिंदास राहा. आपण पकडून राहिलं नीटपणे. टेन्शन नाही. आत गेलो बाहेर पडलं एकदम यार का एवढं फास्ट नाही पण एवढं फास्ट नाही पण आता स्लो करायला हे बघ मध्येच ढकलायला होतो. माझे बाटले भरपूर. हे बघा हे बघा. हे किती करी आहे माहीत नाही ना. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. इथे या आकाश पाळण्यामध्ये मोस्ट ऑफ कुणी बसलं नव्हतं आपली पोरांपैकी. सो प्रत्येकाला एक्सपिरियन्स घ्यायचं होतं. आणि चार्जेस सुद्धा खूप लिस्ट कमी होते, चीप होते. 60 रुपीज होतं. आणि त्यांनी सांगितलं 10 फेऱ्या सांगितलेले. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स सुद्धा आपण जेव्हा निघू तेव्हा सर्वांना विचारू कसं वाटलं ते. बट आता सध्या तरी असं काय वाटत नाहीये. स्लो झालेलं. स्टार्टिंगला भीती वाटत होती ना पप्प्या. हो आता जरा बरा वाटतोय. आता जरा नॉर्मल वाटतं. आता काय वाटत नाहीये. असं वाटतं की आता त्यांनी अजून 10 फेऱ्या द्यायला पाहिजेत त्यांनी. हे बघा इकडचा व्ह्यू बघा. वाव का भारी व्ह्यू आहे. व्ह्यू दाखव. मस्त व्ह्यू दा. वरती गेला. हे बघा समोर आहे ते प्रसादालय आहे. आणि त्या साईडला जे तिकडे रेड लाईट दिसतं तिकडे ते मंदिर होतं. मंदिर बघूया आपण. ओ देखो. ते बघा तिकडे मंदिर आहे. ते बघा. आपली मुलं ते बघा सार्थक दिसतोय. जो बाला जो रे जो. हे बघा ही आपली पोरं आपली फंटर. समोर दिसतंय ते बघा साईबाबांचं मंदिर आहे तिकडे. आणि मे बी आता राऊंड कम्प्लीट झालेले आहेत. आणि आम्हाला जरा जीव आलेला आहे आमच्या राऊंड कम्प्लीट झाले. ही बघा पोरं. मजा आलेली आहे. हे हाऊस द जोश. मित्रांनो आम्ही खूप मजा केली. तर प्रत्येकाला मी एकेकाला सगळ्यांना एक्सपिरियन्स विचारणार कारण की सगळेजण फर्स्ट टाइमच बसले त्याच्यामध्ये. तर पहिला सार्थक खूप पोटात माझ्या. तर कशी मग पण तुला काय वाटलं जेव्हा आतमध्ये गेला फर्स्ट टाइम कसं वाटलं? खूप भीती वाटत होती. भीती वाटत होती तुला? पण मग कसं मग ओरडला मजा आली. नंतर हा दीपादा खूप घाबरलेला. आता मी जाऊन विचारतो ऋषिकेशला. हे ऋषिकेश ये इकडे. सांग तुला काय वाटलं जेव्हा वरती गेलास तेव्हा कशी मजा आली? काय केलं असतं? मजा आली. पाय गार पडला शाप. गार पडला पाय. अरे पण तू पण तुला म्हणजे असं काय चक्कर टाईप वाटलं किंवा किती म्हणजे काय ओरडलास बिरडलास की नाही? काय एक्सपिरियन्स सांग अजून काय वाटलं तुला? वरून आलो खालती आलो तसं स्पीड आणि छातीवर आणि काय बोल असं वाटत होता? धाडधूड होत होतं तुला? पहिल्यांदाच बसलो. हा पहिल्यांदाच मजा आली ना पण. मग ठीक आहे. बाकीचे पोरांना आता आपण विचार समीर दादाला. पप्प्या समीरचा सांगा तुमचा एक्सपिरियन्स सांगा. माझा एक्सपिरियन्स भारी आहे. मला मला पहिला विचारला त्या तुला नंतर विचारणार. समीरचा माझा एक्सपिरियन्स एकदम भारी होता. कसं वाटलं? थोडासा लास्टला भीती वाटली पण नंतर खूप एन्जॉय केला. मजा आली ना पण? मजा आली. पप्प्या तुझं सांग पप्प्या तुला काय मला पण वाटलं? मस्त वाटलं. सुरुवातीला जरा भीती वाटली हा. पण काय करणार. मजा आली. होती. हो मजा आली. एक नंबर मजा आली मजा ना? आली. सिद्धू तुझा एक्सपिरियन्स सांग काय वाटलं? मी फर्स्ट टाइम बसलो आणि मला फर्स्ट टाइम मी बसलो ना तेव्हा वरती गेलो ना तेव्हा मला थोडी भीती वाटली. नंतर मग राऊंड मारायला सुरुवात झाली ना तेव्हा मला भारी वाटलं. मला मजा आली. खूप एन्जॉय केलं. बंधू तुझा काय एक्सपिरियन्स सांग बाबा. मी सेकंड टाइम बसलोय आणि खूप एन्जॉय केलं आकाश पाळण्यामध्ये. आणि असं वाटलं की बाबा म्हणजे मुलांसोबत पोरांसोबत असं एन्जॉय कधी केलंच नसेल. असं फर्स्ट टाइम आम्ही एन्जॉय प्राइस केलं. पण खूप कमी होती ना. प्राइस पण 60 रुपीज होती. जर आपण असं काहीच मुंबईमध्ये- वाटलं नाही. तेच मुंबईला खूप महाग आहे आकाश पाळणा. 100 रुपयाच्या वर 100 रुपये प्लस आहे. प्लस आहे.
म्हणून हा स्वस्त्यामध्ये खूप एन्जॉय केला आम्ही. मजा आली ना पण खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी एवढी खूपच. आता दादाला पण विचारूया एकदा. दादा तुला कसं वाटलं एक्सपिरियन्स? अरे नुसतं व्हिडिओ काढत होतो, माझा एक्सपिरियन्स व्हिडिओमध्ये दिसेल कसं होतं ते. हां ना. खूप भारी होतं एक्सपिरियन्स आणि बरंच म्हणजे असं गोळा वगैरे येत होता पोटामध्ये. तर मित्रांनो तुम्ही जर कधी आलात ना जर असा आकाश पाळणा इथे खूप स्वस्त आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही पण धमाल करा. स्टार्टिंगला भीती वाटते थोडी पण नंतरला खूप मजा येते. चार्जेस खूप चीप आहेत म्हणजे 60 रुपीज आहे आणि मे बी त्यांनी 10 मिनिटं आम्हाला फिरवलं 10 राऊंड दिला. 10 राऊंड बोललेलं बट 10 मिनिटं आम्हाला त्यांनी राऊंड दिलं. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता, एन्जॉय केलं. गाईज आम्ही आता सोडा पिण्यासाठी आलेलो आहे, लिंबू सोडा. कारण की आता आम्हाला एनर्जीची सुद्धा खूप गरज आहे, चांगली इम्युनिटी वाढावी म्हणून. हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते बाबांचं मंदिर आहे, जो कळश तुम्हाला दिसतोय. आणि आता आम्ही थोडं शॉपिंग करणार. आता इकडे कालोख झालं आहे, तिकडे साईबाबांची एक मूर्ती आहे, त्यातून मटक्यातून पाणी असं येत असतो बाहेर. आता आम्ही जेवून बाहेर आलेलो आहे आणि मस्त गोड पान आम्हाला इथे भेटलेलं आहे 10 रुपयाला. तर आम्ही गोड पान इथून घेतलेलं आहे 10 रुपयाला, मस्त भेटला. सुद्धा लोक आलेले आहेत इथे. चोपडा बोलून आलो पान घेतलं रे, पान घेतला. आणि आता मी आता खूप सगळ्यांनी ज्याने त्यांनी आपल्या लहान मुलांसाठी किंवा बहीण भावांसाठी खेळणी घेतलेली आहेत. तुम्हाला दाखवतोय काय काय खेळणी घेतलेली आहे. दादा दाखव. बुलडोजर घेतले, जेसीबी दाखव. अरे गावी आहे सध्या आपल्याकडे कामं बरीच चाललेत ना रस्त्याची. बरोबर. गावाला माझं जेसीबी पेंडिंग चालत ना, तर आता पण पोरांनी एक नियोजन केलं. ही जेसीबी घेऊन जाऊन कम्प्लीट करणार. म्हणजे 2 जेसीबी घेतलेले आहेत ना. दोन जेसीबी घेतले. आणि सर्व प्रसादी आहे. शुभमनी संसारासाठी खेळणी घेतल्या. खेळणी नाही मग किचनची भांडी घेतली बघा. शुभम दाखव नवीन संसाराची भांडी दाखव. दाखव काय 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 दाखव. टोप, पलेता, गॅस, सिलेंडर सगळं आहे त्याच्यात. बघा आमचा भाऊ नवीन संसार टाकणारा. हा पलेता, गॅस, सगळं आहे. कोलपाट आहे, कोलपाट आहे, लाटणं आहे, चाकू आहे मोठा, जो पकड पण आहे. भांडणं बिंडणं झाली तर दांडकेल ना. पण नाही ते शुभमनीसाठी घेतला. मुक्तासाठी घेतला ऍक्च्युली. मुक्त हे मी घेतलाय मुक्तासाठी. तो कुणी घेतलाय? मी घेतलाय. आमची छोटी बहीण, सगळ्यात छोटी बहीण. लाडकी छोटी डांबीस बहीण मुक्ता. गोली गोड नंतरला पण त्यासाठी एक स्मॉल गिफ्ट घेतलेला आहे. काही सर्व भांडी आहे मस्त सगळे खेळेल त्यासोबत. आता भातबीत बनवलं त्याच्यात. तर मित्रांनो चला आता आपण जिथे करतोय स्पॉट जवळ चाललोय. आणि सकाळपासून आम्ही खूप फिरलो, खूप मजा केली. तर रात्रीचे 10:30 वाजलेत आणि खूप एन्जॉय केलं ओव्हरऑल. दुसरं म्हणजे आम्ही शनी शिंगणापूरला दुपारी जाणार होतो, बट पोरांनी सांगितलं की आपण रेस्ट करूया, इथे शिर्डीच फिरूया. बिकॉज तिथे जाऊन मग आपल्याला परत खूप थकायला होईल कारण की सकाळी लवकर निघायचं आहे. कॅपॅसिटी सुद्धा डाऊन होईल. तर बघू आता पुढे काय होतं ते. चला भेटू आपण पुढे परत. तर फायनली सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहे. आमची 7ची गाडी आहे. तर आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार आहे. तर आम्ही सगळे जातोय. तर आता आम्ही जाऊन नाश्ता वगैरे करणार आहे. तर झाली जाऊसं वाटत नाही परत. आता काय करणार, आता ऑप्शन नाही आहे. तर आता लांब जायचं आहे. पण ठीक आहे, जाऊन आता मस्त खाली चहा पिऊ गरमागरम व नाश्ता करून ट्रेन पडलेला आम्हाला. 7ची गाडी आहे. हा पहा मॉर्निंग व्ह्यू. कदाचित चायचं बंद असेल तर बघूया, जाऊन समजेल आपल्याला काय विषय आहे. मला सगळ्यांना आता घाई झालेली आहे जायची, कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर सर्व लोक फास्ट जात आहेत बस पकडण्यासाठी. आता आम्हाला परत खूप जो अन्नप्रसादालय आहे तिकडे आम्हाला चालत जाऊन बस पकडावं लागेल स्टेशन जाण्यासाठी. मागापासून आम्ही आता 5 मिनटं झाली चालतोय. हा कुत्रा आम्हाला तर धर्मशाळेमध्ये भेटला होता,
तिथून आमची पाठ सोडत नाही आहे. तो बा दिसतोय तुम्हाला. मागापासून तो आमच्यासोबत मागे मागे येतोय. काय माहिती त्याला काय मुंबईला यायचा इरादा आहे का काय माहिती. अरे नाहीतच होती कॅमेरा झाला. आता आम्हाला इथे बस स्टँड आलेलो आहे. लेडीज नक्की नाही कारण की आम्हाला शिर्डी स्थानकावरून म्हणजे कोणती ट्रेन नाही आहे स्टेशनवरून. तर आम्हाला आता मानमाडला जायला लागणार आहे. तर आम्ही सगळे निघून डायरेक्ट शिर्डीच्या बस डेपोमध्ये आलो. इथून मानमाडला जाणार. तिथून आम्ही गाडी पकडणार आहोत की आज संडे आहे. तर आज असं बोललं की आज गाडी नसेल, डायरेक्ट रात्रीची गाडी आहे. तर आता आम्ही बसने जाऊ मानमाडपर्यंत. फायनली आम्ही 2 तासाचा प्रवास करून मानमाडला आलेला आहे. पण अजून स्टेशनला आम्ही गेलो नाही कारण भूक लागली खूप. तर आम्ही आता आधी नाश्ता करणार आहे. तर हायवे क्रॉस करून आम्ही पलीकडे जात आहोत नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करण्यासाठी जात आहे. नंतरला मग आम्ही जाऊ स्टेशनला. नाश्ता करून झाला आहे. आता आम्ही स्टेशनच्या दिशेने जात आहे. तर इकडे मानमाडसुद्धा खूप एकदम मस्त एकदम शहर आहे. बघताय तुम्ही इकडचे रस्ते वगैरे खूप सुंदर आहेत. आणि छान वाटलं इकडे येऊनसुद्धा. म्हणजे बाबा एक ट्रिपच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय म्हणजे खूप काय फिरलो इकडे. स्टेशनला आलेलो आहे. एक नंबर व्ह्यू दिसत आहे ट्रेनचा. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता ट्रेनमध्ये आहोत. परतीचा प्रवास. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत. बघा सूरज आणि ओमकार एक ठिकाणी आहेत. दीपकला खाली भेटली आहे जागा बसायला. आणि बाकीचे कुठे ते पण दाखवतो तुम्हाला. बघा बंधूवरती बसला आहे. हो समीर इकडे एकटा. इथे पप्प्या आहे. इकडे शुभम आहे. हार्दक, ऋषी आहे, सिद्धू आहे. सो सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत. कुणाला एकत्र बसायला नाही भेटलं. सो रिटर्नचा प्रवास आहे आमचं. नाशिकला आम्हाला भेटेल इथे पुढे बसायला. तर इथे 3 सीट खाली होणार आहेत. चालतंय. मागापासून फोन माझा निघत नाही बाहेर. काय करतोय? काय नक्की काय विषय काय तुझा? मजा हा काय विषय आहे? काय विषय आहे? मजुरी करके नक्की शिर्डीला गेलेलाच की कुठं मजुरी करायला? नाशिकला वाटतं शेतात गेलेलं वाटतं मजुरी करायला. हे ऋषा. तर जाता जाता आमचा काउंटरसुद्धा निघालेला आहे. तर आता आम्ही तुम्हाला आमची शीट पण दाखवतो की आम्ही कसं आमचं केलं सर्व मॅनेजमेंट दाखवतो. तर हे बघताय तुम्ही. हा एवढा आमचा खर्च आहे. आणि आता आम्ही ओमकारला पकवणार आहे. आता आम्ही ओमकारला फसवणार आहे. त्याला वर्षे 550 रुपये भरायला येतात. तर आपण बघूया रिॲक्शन भरायला. बघूया काय करतो. रिॲक्शन बघूया त्याचं. हे ओमकार तिथं बसून काय शीट वाचवतात ना? नाही आत्ता कर आत्ता. काय केलं माहिती आहे? 700 रुपये पर पर्सन येते. तुला येतो 700 भरायला आणि दीपकला येतो. दीपक आहे ना, दीपक ऋषाचे पे करतो. हां दीपकने ऋषाचे पे केला. तुला 700 रुपये येते आणि दीपकला 400 रुपये येते. हां हे लोकांना रिफंड. तू वाच ना, ते वाच ना. याला पैसे रिटर्न दिले रिटर्न. अरे काय करायचं आता? तू पाठवा ना तुझे. तू रडू नको ना. इमिडिएट पाहिजे ना. इथल्या इथं लगेच आम्ही पण केलं इथल्या इथं. ट्रिप संपली. चल झाला आता. पैसा हिशोब कर. पैसा लगेच पाठव. बंधू त्याच्यावर तर तू नको पाठव. राहू दे आत्ता रे. मोबाईल काय अरे बाबा लगेच मग घरी जाऊन सगळं कोण करणार नाही. इथं काय तो विषय इथं तू फोन न उचलत. मग ते एक तर फोन नव्हतं भाई. 4 भाई गंभीर विषय आहे. गंभीर विषय इथल्याच लगेच कर. 601 रुपये पाठव. अरे चल 1 रुपया नको पाठवायचं. 1 रुपये 599 पाठव. 1 रुपये डिस्काउंट. 1 रुपये डिस्काउंट. 1 रुपया डिस्काउंट. चल
अरे गुगल पे ओपन नाही होत. काय काय सावध करतोय ए दीपादा हे थांब 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 त्यांनी पैसे नाही ना पाठवला तर तुला पाठवायला लागतील एवढं लक्षात ठेव ए ह्यानी जर नाही पाठवलं तर त्याला द्यायला लागतील हा तुझं वॉलेट घे ना मी जेवढे असतील ते माझे. हे ओंकार आता बघतोय तू आता काय बोललो भाई तू जे बोलशील ते मान्य मला. म्हणजे दादा विश्वास नाही म्हणजे दादा विश्वास नाही तू विश्वासघात केलास माझा. हा म्हणजे तू एवढा मोठा विषय म्हणजे तू डायरेक्ट न बघता डोळे गेले गेले त्यांनी गुगल पे चालू केलं आणि मी टाक 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 टाक. 600 रुपये आले. मग दीपादा देणार ना पैसे दीपादा जाऊन नाही द्यायला तुला डिस्काउंट नाही तू 600 रुपये दे मला. याला 599 तू 700 रुपये दे. हा आणि दीपक कधी त्याचा विषय एकदम जोक चाललाय. तर ओमकारचं बघतो रिॲक्शन आम्ही काय ए पैसे पाठव रे पैसे पाठव अरे ओमकार तुला मी एक्सपेक्टेशन नव्हते ठेवले. ओमकार, अपेक्षा नव्हती तुझ्याकडे. तुला विश्वास आहे पोरांवर पोरांवरती नाही सर माझ्यावरती मेन त्याचा विश्वास आहे. मग तो पण नाही एक तर आता उद्यापासून तो फोन नाही उचलणार. ते 600 रुपये माझं नुकसान आहे कर ना. लवकर ना 600 रुपये दादा सापडले. इथे बघा झाले पैसे तर अजून एक शून्य अजून एक पुढे टाक. डिस्काउंट दिलाय ना जरा. अरे पुढच्या ट्रिपचे पण 6000 काय अरे पुढच्या ट्रिपचे पण पाठवून दे ना. अरे तुला मी बघ ब्राईटनेस वाढवणार. अरे तुला डिस्काउंट दिले 599 कर. हे थांबा लागतं असू दे काय नाही मी रिटर्न करावं. आता ए, कर कर चल लवकर वा वा कोणाला पाठवले अरे नाव दाखवायचे. ब्राईटनेस वाढव. चला चलो गाय आपले जेवणाचं ओंकार, thank you भाऊ. झालेलं आहे इथे. चल आले पैसे चल एक नंबर काम पैसे आले आता जाऊ कल्याणला जेवायला चला फायनली कल्याण आलेलं आहे आणि आता कल्याणला उतरत आहे सगळेजण तर आम्ही गाडीमध्ये जास्त वेळ थांबत नाही तर आम्ही फटाफट नाही करणार चलो चलो लवकर उतरून घ्या दादा गाडी जास्त फायनल डेस्टिनेशन कल्याण जंक्शन. बाय बाय अजून हाव आपण हाव जा रहे हैं हमारे घर. चला मंडळी आजचा हा ब्लॉग इथेच समाप्त होत आहे तर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओला सपोर्ट करत राहा तर भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला ओम साईराम. ओम साईराम.